नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो. माझं नाव आहे स्नेहा. मी परत आली आहे. ओळखलं का तुम्ही मला? हो ना. बरं, मग आज पण मी छान छान गोष्टी आणि गाणी घेऊन आली आहे. मज्जा करायची ना आज आपण. मग आधी सुरुवात कशी करायची? ओंकाराने. बरोबर, आठवतंय तुम्हाला? चला मग कसं बसायचं? ओंकार म्हणाला कसं बसायचं? हो, हे पहिलं बोट दोन्ही हातांचं अंगठा असा जोडायचा आणि ही झाली ध्यान मुद्रा. मांडीवर ठेवायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकार म्हणायचा. अजून एकदा दीर्घ श्वास घ्या. अजून एकदा. आता दोन्ही हात हळूच एकमेकांवर जोडायचे असे आणि हळूच डोळ्यांवर ठेवायचे. डोळे दाबायचे नाही हा. आता हळूहळू डोळे उघडा. मस्त वाटलं ना? एकदम छान छान वाटलं ना? एकदम मस्त वाटलं, हो की नाही? मग आता काय करायचं? अरे पण मला सांगितलंच नाही तुम्ही. तुम्ही घरी काय काय करता? मज्जा येते का? माझी गोष्ट आवडली होती का? आणि थोडासा अभ्यास करता की नाही? करतात ना तुम्ही? छान छान छान. आता आपण ना थोडासा व्यायाम करू. ओंकार केल्याने काय होतं? आपली बुद्धी एकदम तल्लख होते. आपण जे काही वाचतो ऐकतो ते आपल्याला छान छान लक्षात राहतं. आणि व्यायाम केल्याने काय होतं? व्यायाम केल्याने आपलं शरीर तंदुरुस्त होतं. अशी आपल्याला शक्ती येते व्यायाम केल्याने. आणि काय होतं? आणि कुठलाही आजार आपल्याकडे येतच नाही, पळूनच जातो तो आजार, हो की नाही? चला मग आज थोडासा व्यायाम करायचा का? त्याच्यासाठी आपण असंच बसणार आहोत. व्यायामाचा पहिला प्रकार कसा करायचा आहे? हात असे सरळ रेषेत ठेवायचे आणि मग ते वरती न्यायचे असे. मग परत खाली आणायचे आणि खाली. ठीक आहे? चला आपण करूया. माझ्या बरोबर करायचं हो तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बदली करा. आता दुसरा प्रकार करायचा आहे व्यायामाचा आपल्याला. त्याच्यासाठी हात असे सरळ करायचे आणि हात वरती घ्यायचे असे. मग परत खाली आणायचे सरळ आणि खाली ठेवायचे. ठीक आहे? कराल ना माझ्या बरोबर? चला सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बदली करा. अरे वा, छान जमलं तुम्हाला. आता काय करायचं? आता तिसरा प्रकार करायचा आपल्याला. कसा करायचा तिसरा प्रकार? हात असे सरळ असे सरळ आणि खांद्याला लावायचे असे. परत सरळ, परत खांद्याला लावायचे. ठीक आहे? चला 1 2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 बदली करा. अरे वा. आता अजून एक करायचा. आता आपल्याला ना पक्ष्यांसारखं करायचं. पक्ष्यांसारखं. पक्षी कसे उडतात, असे असे उडतात की नाही, तसं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बदली करा. अरे वा. आता अजून एकदा, पण थोडासा वेगळा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बदली करा. अरे वा. किती छान जमलंय तुम्हाला. छान वाटलं ना व्यायाम करून? आपल्याला मस्त वाटलं की नाही? फ्रेश वाटतं, एकदम मस्त वाटतं. आता काय करायचं? ओंकार म्हणून झाला, व्यायाम करून झाला. मग आता काय करायचं? काहीतरी गंमत जम्मत करायची का आपण आता? माझ्याकडे ना एक खूप छान गाणं आहे, ससुल्याचं गाणं आहे. तुम्हाला माहिती आहे ससुला कसा असतो? छोटासा ससा. कोणी? छोटासा ससा आहे की नाही? माझ्या सस्याचं एक गाणं आहे, ऐकायचं? ऐकूयात.
ससुल्याचं गाणं होतं. असं छोटासा ससुला होता तो. आणि काय केलं त्याने गाण्यामध्ये, कळली का तुम्हाला ती गोष्ट छोटीशी गाण्यातली? ससुल्याना झोपला होता मस्तपैकी असा त्याच्या घरामध्ये, आणि एकदम तो उठला घाबरून. का बरं उठला? कारण त्याच्या अंगावर ना छोटस झाडाचं पान पडलं, आणि त्याला काय वाटलं, आभाळ पडलं, अख्खं आकाश खाली पडलं त्याच्या अंगावर. म्हणून ससूला लागला पळायला. त्याने सगळ्यांना गोळा केलं, हरिणला गोळा केलं, सगळ्या प्राण्यांना गोळा केलं, कोल्होवाला गोळा केलं, सगळ्यांना सांगत सुटला तो, अरे पळा पळा पळा, आभाळ पडलं आभाळ पडलं. आणि त्याने आपल्या सिंहाला पण सांगितलं, आभाळ पडतंय, पळा सगळेजण इथून. आणि सगळ्यांना ते खरंच वाटलं. मग कोणी सांगितलं त्यांना? हा, एक घुबड. घुबड एकदम हुशार असतं. घुबडाने सांगितलं की काय झालंय, का बरं पळताय तुम्ही सगळेजण. सगळे म्हणाले, ससुल्याच्या अंगावरती ना आभाळ पडलं, चला आपण पण. मग घुबड काय म्हणाला, नाही, आपण आधी तिथे जाऊन बघू, असं आभाळ कधी पडतं का. आणि मग सगळ्यांना काय दिसलं, छोटस पान दिसलं. बापरे, सगळेजण हसायला लागले. बिचारा आपला ससुला, बित्रा ससुला, छोटासा होता ना, किती घाबरायचा मग तो. गाणं आवडलं ना तुम्हाला? छान होतं ना गाणं? अरे वा. मग आता काय करायचं? आता एक गोष्ट ऐकायची का? छान छान गोष्ट ऐकायची का? ससुल्याचीच गोष्ट आहे, ऐकणार तुम्ही नक्की? अरे वा. मग त्या गोष्टीचं नाव आहे चतुर ससा. ससुल्याने किती हुशारी केली ना, ते आपण ऐकायचं. हा, तयार ना तुम्ही? ऐका मग. एकदा की नाही, एक खूप मोठं जंगल असतं, घनदाट जंगल. आणि त्या जंगलामध्ये खूप प्राणी राहत असतात, खूप खूप प्राणी राहत असतात. ससा, कोल्हा, हरिण, जिराफ, हत्ती. आणि जंगलाचा राजा कोण असतो? कोण असतो? हा, सिंह. तर ह्या जंगलाचा राजा असतो शेरसिंह. ओके. आणि हा ना खूप चांगला राजा असतो. हा, तो जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची काळजी घेत असतो. सगळ्या प्राण्यांचं काय हवं काय नको ते बघत असतो. आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ना ह्याने काही नियम बनवलेले असतात. काय असतात माहिती का नियम? पहिला नियम म्हणजे गंमत म्हणून शिकार करायची नाही. कुठल्याही मोठ्या प्राण्याने लहान प्राण्याची शिकार करायची नाही. हा. दुसरा नियम काय असतो? संध्याकाळ झाली, सूर्य घरी गेला की त्याच्यानंतर कोणी शिकार करायची नाही कुठल्याच प्राण्याने. आणि तिसरा नियम काय असतो? नदी किनारी किंवा तलावाजवळ जर कोणी पाणी प्यायला आलं असेल तर त्या प्राण्याची शिकार करायची नाही. असे नियम त्या राजाने केलेले असतात. पण मग नंतर काही वर्षांनी हा आपला राजा म्हातारा होतो. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा येतो. त्याच्या मुलाचं नाव असतं शेरा. शेरा असा मोठा असतो आणि ताकदवान असतो. तो राजा म्हणतो. पण ना तो अजिबात चांगला नसतो. तो सगळ्या प्राण्यांना लगेच त्रास द्यायला सुरुवात करतो. हा शेरा सगळ्या प्राण्यांना त्रास द्यायला लागतो. हरिण दिसलं की त्याच्या मागे पळ, जिराफ दिसला त्याच्या मागे पळ, असं करत तो सगळ्या प्राण्यांना उगाच त्रास देत असतो. संध्याकाळी पण तो शिकार करत असतो. पाणी प्यायलेले आले प्राण्यांना पण तो त्रास देत असतो. असं करून एकदा सगळे प्राणी कंटाळून जातात आणि सगळेच्या सगळे प्राणी ठरवतात की आता ना आपल्याला कोणीतरी एक मदत करेल, तो म्हणजे हत्ती दादा. मग ते सगळे प्राणी ठरवतात की आपण आता हत्ती दादाकडे जायचं आणि हत्ती दादाला ना मदत मागायची. मग कोण कोण जातं माहितीये का हत्ती दादाकडे? हत्ती दादाकडे पहिले जातो ससुल्या. त्यानंतर हत्ती दादाकडे हे सगळे एकत्र जातात. हरिण, माकडबा, कासव आणि जिराफ. असे हे सगळे प्राणी हत्ती दादाकडे जातात. आणि ते सगळे हत्ती दादाला काय म्हणतात? हत्ती दादा काहीतरी करा ना, आम्हाला शेरा खूप त्रास देतो. हत्ती दादा ना खूप शक्तिशाली असतात, मोठेच्या मोठे असतात, पण स्वभावाने एकदम शांत असतात. ते सगळ्यांना मदत करत असतात, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत असतात.
मग हत्ती दादा म्हणतात, मला सांगा बरं आधी काय काय झालेलं आहे. मग पहिले येतो ससुल्या. ससुल्या म्हणतो, हत्ती दादा तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या अंगावरती पान पडलं होतं आणि मी घाबरलो होतो. तेव्हापासून शेरा मला सारखे त्रास देतात. सारखं शेरा राजा येतो आणि माझ्या मागे लागतो, मला पकडायचा प्रयत्न करतो. खूप घाबरवतो तो मला, पकडत पण नाही. मला खूप भीती वाटते, काहीतरी करा ना हत्ती दादा. हत्ती दादा म्हणतात, मी विचार करतो. अजून कोणाचं काय म्हणणं आहे सांगा बरं मला. असं सोड हलवत हलवत हत्ती दादा विचारतात सगळ्यांना. त्याच्यानंतर कोण येतं माहिती का, हरिण येतो. हरिण येतं बरं का. हरिण हरिण काय म्हणतं, हत्ती दादा हे बघा ना, माझे किती छोटेसे शिंग आहेत, आत्ता तर शिंग यायला लागले आहेत. आणि तो शेरा आहे ना, शेरा राजा माझ्या पुढे येतात आणि मला सारखे बोलत असतात. मला म्हणतात, तुझे शिंगच काढून घेतो, तुझे शिंगच काढून घेतो. मला माझे शिंग खूप आवडतात, ते मला माझे शिंग हवेत ना, तुम्ही काहीतरी करा ना. असं म्हणून तो हरिण रडायला लागतो. हत्ती दादा म्हणतात, बरं मी विचार करतो अजून कोणाचं काय म्हणणं आहे. मग तिकडनं आपलं छोटुकलं पिटुकलं कासव हळू 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 चालत चालत येतो. आणि मग हत्ती दादा म्हणतात, का रे कासवा काय झालं तुला. कासव म्हणतो, हत्ती दादा तुम्हाला माहितीये, माझ्याजवळ कोणी प्राणी आला तर मी माझ्या घरामध्ये लपून बसतो. शेरा सारखं माझ्याजवळ येतो, मी माझ्या घरात लपून बसलो तरी घरावरती जोर जोरात मारतो. मला शेराची खूप भीती वाटते, त्याने खूप साऱ्या प्राण्यांना खायला सुरुवात केली, काहीतरी करा ना हत्ती दादा. हत्ती दादा म्हणतात, बर मी विचार करतो. हा अजून कोणाला काय म्हणायचंय. तेवढ्यात तिकडनं उड्या मारत कोण येतं, माकडोबा. माकडा माकडा हुप, माकडा माकडा हुप. माकडोबा येतात. हत्ती दादा म्हणतात, माकडोबा काय झालं आता, शेराने काय केलं. माकडोबा म्हणाले, हत्ती दादा मी ना एकदा झाडाच्या खाली फळं घ्यायला काहीतरी घ्यायला फळ पडलं, मी ते घ्यायला गेलो होतो, तिकडनं शेरा जोरात धावून आला आणि माझी शेपटी पकडली. माझ्या शेपटीला किती लागलंय, तुम्ही काहीतरी करा ना हत्ती दादा. असं म्हणून माकड पण रडायला लागतो. हत्ती दादा म्हणतो, जिराफ तुला काय म्हणायचंय बाबा. जिराफ म्हणतो, माझी मान एवढी मोठी आहे, माझे पाय एवढे मोठे, मी इतक्या जोरात पळतो तरी शेरा माझा पाठलाग करतो, सारखा सारखा माझ्या मागे येतो आणि वरतून हसायला लागतो जोरजोरात. काहीतरी करा ना, खरंच शेराने सगळ्यांना त्रास दिलेला आहे. मग हत्ती दादा विचार करायला लागतात की आता काय करायचं. शेरा असंच सगळ्यांना त्रास देत राहील, सगळेजण असेच घाबरून राहतील, हे काही चालणार नाही. आपण सगळेजण आता शेराकडे जाऊ आणि शेराला सांगू की बाबा रे, तू ना तुझ्या गुहेत न बाहेर येत नको जाऊस, आम्ही एक एक प्राण्याला वाटल्यास तुझ्याकडे पाठवतो, पण तू आम्हाला त्रास देऊ नको, आम्ही तुला शिकार पाठवत जाऊ. सगळ्यांना ते पटतं. मग ते सगळेजण जातात शेराकडे आणि हत्ती दादा शेराला सांगतात, शेरा यापुढे तू घराच्या बाहेर नाही पडायचं, गुहेच्या बाहेर, आणि तुला जे काही खायला हवं असेल, शिकार हवी असेल, ती आम्ही तुला पाठवत जाऊ, तुझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास होतो. शेराला आनंद होतो, चला शिकार करायचं काम टाळलं. पण तो असा गुरकावून म्हणतो, पण हत्ती दादा जर माझ्या भुकेच्या वेळेला मला अन्न मिळालं नाही तर मी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना खाऊन टाकेन. हत्ती दादा म्हणतात, नाही होणार असं. शेराला आनंद होतो आणि सगळे प्राणी निघून जातात. असं रोज एक 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 सगळे ते विचार करत असतात. एक दिवस येतो छोट्याशा ससुल्याचा नंबर. ससुल्याला जायचं असतं शेराच्या गुहेमध्ये. ससुल्याला खरंच अजिबात जायची इच्छा नसते. ससुल्या विचार करत असतो की काय करता येईल बरं आपल्याला, काय करता येईल. आणि त्याला एक कल्पना सुचते. तो म्हणतो, अरे वा, मला नेहमी राजा भित्रास असा म्हणतो ना, आता मी त्याला दाखवतो, आता मी त्याला चांगली अद्दल घडवतो. सगळ्यांना त्रास देतो ना राजा, त्याला समजलं पाहिजे असं त्रास नसतं द्यायचं म्हणून. मग तो हळू 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 चालत डुलत इकडे बघत तिकडे बघत चालायला लागतो आणि मुद्दाम शेराच्या घरी उशिरा जातो.
शेरा वाट बघत असतो. शेराला तर खूप भूक लागलेली असते. ससुल्या आला आला शेरात जोरात डरकाळी फोडतो. काय रे, सांगितलं होतं ना माझ्या वेळेत यायचं. मला किती भूक लागलीये आणि तू किती उशिरा आलास. शेरा आपला एकदम ससूला आपला छोटुकला पिटुकला म्हणतो कसा, माफ करा राजा, मी तर वेळेतच निघालो होतो. पण ना वाटेत माहितीये का, मला एक दुसरा सिंह भेटला. दुसरा सिंह? तो कुठून आला आपल्या जंगलामध्ये? आलाय ना, दुसरा सिंह दुसऱ्या मोठ्या जंगलात आलाय आणि त्याने मला सांगितलं की मीच तुमचा राजा होणार आहे आता. शेरा म्हणतो, काय असं म्हणाला तो? कुठे आहे तो दुसरा सिंह? बघतोस मी त्याला, मी या जंगलाचा राजा आहे. तो ना त्या तिकडे विहिरीच्या जवळ आहे, चला तुम्हाला मी दाखवतो. असं म्हणून हा ससुल्या शेराला घेऊन जातो विहिरीच्या जवळ. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असते आणि जेव्हा शेरा विहिरीत डोकावून बघतो तेव्हा त्याला काय दिसतं माहितीये का? तेव्हा त्याला विहिरीत त्याचंच प्रतिबिंब दिसतं. त्याला दुसरा सिंह दिसतो आणि शेराला वाटतं की हाच तो सिंह. त्या सिंहाकडे बघून शेरा जोरात डरकाळी फोडतो. याची डरकाळी फोडल्यानंतर पाण्यातला सिंह पण डरकाळी फोडतो. शेराला वाटतं पाण्यामध्ये खरंच दुसरा सिंह लपून बसलाय आणि त्याला पकडण्यासाठी शेरा पाण्यात उडी टाकतो. पाण्यात उडी मारल्याबरोबर पाणी खूप थंड असतं. शेरा ओरडायला लागतो, अरे वाचवा, हे पाणी खूप थंड आहे आणि मला पोहता नाही येते, मला वाचवा कोणीतरी, इथे दुसरा सिंह पण नाहीये. मग ससुल्या त्याला म्हणतो, वाचवाव ना तुला, आम्ही वाचवणार, पण आधी तू आम्हाला सांग, तू आम्हाला कबूल कर की तू कुठल्याही प्राण्याला त्रास देणार नाहीस. अरे नाही देणार, पण मला वाचवा, मला बाहेर काढा. ससुल्या म्हणतो, नक्की राजा, एकदम चांगल्या राजासारखा वागणार तू? हो रे ससुल्या, मला बाहेर काढ. आणि मग ससुल्या जिराफ, हत्ती, माकडोबा अशा सगळ्या प्राण्यांना बोलवतो आणि शेराला विहिरीतनं बाहेर काढतो. आणि तेव्हापासून शेरा एकदम चांगल्या राजासारखा राहायला लागतो आणि शेरा एकदम चांगला राजा होतो. आवडली का तुम्हाला गोष्ट? ससुऱ्याची हुशारी कळली, आपली गोष्ट संपली. आवडली का तुम्हाला गोष्ट? ससुल्याने कसा हुशारी दाखवली की नाही आणि शेराला त्याची चूक समजावून सांगितली, पण त्याला शिक्षा नाही केली. शिक्षा करणं ही चांगली गोष्ट नसते, प्रत्येक वेळी शिक्षा नाही करायची. त्यामुळे शेराला कळलं, त्याची चूक कळली आणि त्याने कबूल केलं की तो आता कुठल्याही प्राण्यांना कधीही त्रास देणार नाही. आवडली ना तुम्हाला गोष्ट? कोण कोण प्राणी होते बरं त्या गोष्टीमध्ये? आठवा बरं कोण कोण प्राणी होते त्या गोष्टीमध्ये? सांगा 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 सांगा. ससुल्या बरोबर. अजून कोण होतं? कासवबा. अजून कोण होतं? हरिण, हत्ती दादा, जिराफ आणि माकडोबा. ओके नाही? छान ना? आता काय करायचं? गोष्ट तर झाली, मग आता काहीतरी छान छान करायचं का? आता आपण एवढे सगळे प्राणी पाहिले, मग आपण त्या प्राण्यांसारखं वागायचं का? कसं? अरे मी सांगते ना, आपण ना त्या प्राण्यांसारखं वागूयात. म्हणजे प्राणी जसं चालतात, जसे ओरडतात, तसं आपण करून बघूयात. करायचं? पहिलं कोण? ससुल्या. ससुल्याचे कान कसे असतात? असे असतात ना. ससुल्या ससुल्या ससुल्या. चला ससुल्यासारख्या उड्या मारायच्या का? तुम्ही मारणार का माझ्याबरोबर उडी? ससुल्याची उडी अशी टुपुक टुपुक. हो ना, ससुल्याच्या उड्या मारतो ना. अजून कोण होतं? हत्ती दादा. चला असं कान पकडा आणि अशी सोंड बनवा आणि असं असं सोंड हलवायची हत्ती दादासाठी. अशी सोंड हलवायची, अशी सोंड हलवायची. किंवा असं पण करता येतं, हा मोठा कान हत्ती दादांचा आणि ही सोंड
असो, बरोबर. आणि शेरा. आणि माकडोबा, माकडोबा कसं करतात? हो ना. आणि इकडे तिकडे उड्या मारतात की नाही माकडोबा, हो की नाही? आणि जिराफ, जिराफ कसं असतं? असं उंच असतं जिराफ, हो की नाही? असो असो असो. आणि हरिण, हरिण असं उड्या मारत जातं, हो की नाही? असं 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 हरिण उड्या मारत असतं की नाही? मग आवडली का तुम्हाला? हे आवडलं का? तुम्ही आता सारखं सारखं हे करून बघायचं बरं का, छान छान. आता मी ससुलाची एक छोटीशी कविता शिकवणार आहे तुम्हाला. तुम्ही तयार आहात का? ससुलाची कविता आहे. ससा ससा दिसतोस कसा. म्हणा माझ्या बरोबर तुम्ही पण. ससा ससा दिसतोस कसा. कापूस पिंजून ठेवलाय जसा. कापूस पिंजून ठेवलाय जसा. लाल लाल डोळे छान. लाल लाल डोळे छान. छोटे शेपूट मोठे कान. छोटे शेपूट मोठे कान. चारा खाऊन फुगला टुम्म. चारा खाऊन फुगला टुम्म. चाहूल लागताच पळतो धुम्म. चाहूल लागताच पळतो धुम्म. अरे वा. तर ह्या कवितेमध्ये कोणाचं वर्णन केलंय? छोट्याशा ससुल्याचं. ससूल असं छान गोरा गोरा पांढरा पांढरा असतो की नाही. आणि त्याचे डोळे ना एकदम छोटेसे असतात, लाल लाल रंगाचे. आणि त्याचे कान असे मोठे असतात. छोटीशी शेपूट असते. आणि जरा कुठे आवाज आला, त्याचे कान मोठे असतात की नाही, मग त्याला थोडासा जरी आवाज आला की लगेच ससूला पळत सुटतो. जोरात पळतो. कसा पळतो ससूला? एकदम जोरात पळतो, हो की नाही? मग ससुलाचं पळण्याचं गाणं कोणाला ऐकायचंय? ससूल आणि कासवाचं गाणं ऐकायचं का आपल्याला? ऐकूयात हा.
वेगे धावून मी डोंगरावर जाऊन ईश्वरीय करेन आपुली. झाली साज वेळ तू गेला किती काळ विषहारली गावताची पाती. ससा झाला जागा तू ककडी जागा मी धावले डोंगराच्या माथी. कासवा तिथे पाहे शाळा मनी होई झिजला तो सपना सांगे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावून मी डोंगरावर जाऊन ईश्वरीय करेन आपुली. आहा, आवडलं का तुम्हाला गाणं? काय होतं गाण्यात? ससा आणि कासवाने शर्यत लावली होती आणि कोण जिंकलं? कासव जिंकलं. का बरं जिंकलं? का बरं जिंकलं? कारण कासव सतत चालत राहिलं, ते कुठेही थांबलं नाही, हो की नाही? आणि ससुल्याने काय केलं? ससूला आपला पुढे पळत 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 गेला आणि त्याने मागे बघितलं की कासव तर अजून खूप लांब आहे. आपण थोड्या वेळ काहीतरी खाऊयात, झोप काढूयात हा विचार केला ससुल्याने आणि ससूला झोपी गेला, हो की नाही? आणि मग त्याला कधी जाग आली? एकदम उशिरा. आणि तोपर्यंत आपलं कासव शर्यत जिंकलं होतं, हो की नाही? हो ना? मग ह्याच्यातनं काय कळलं बरं ह्या गाण्यातनं? की आपण नेहमी चालत राहिलं पाहिजे, मध्ये थांबायचं नाही. आणि कोणालाही जर ते हळू चालत असेल तर त्याला चिडवायचं पण नाही, हो की नाही? मग आता तुम्हाला माहितीये का, ही शर्यत झाल्यानंतर ससुल्याला त्याची चूक कळते, हो ना? आणि मग ससूला जाऊन कासवाची की नाही माफी मागतो आणि मग ते दोघं खूप छान मित्र होतात. मग आता ह्या दोघांची मैत्री झाल्यानंतर ते काय काय करतात हे ऐकायचंय का तुम्हाला? ही गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच होती. ससा आणि कासवाची ते शर्यत लावतात, मग कासव जिंकतो, ससुल्या हरतो. पण त्याच्या पुढे पण एक गोष्ट, ती गोष्ट ऐकायची का तुम्हाला? हो, आवडेल ऐकायला? ऐका तर मग. तर त्या जंगलामध्ये की नाही ससुल्या आणि कासव, ससूला जाऊन कासवाची माफी मागतो. कासवाला म्हणतो, कासवा मला माफ कर रे मित्रा, हा मी ना तुला उगाच चिडवलं, तू हळूहळू चालतो म्हणून मी तुला चिडवत राहिलो, पण मला माझी चूक कळली बर का. कितीही हळू चालत असलास तरी तू न थांबता चाललास, त्यामुळे तूच जिंकलास. मग आता माझा मित्र होशील का तू? कासव आपलं हसलं आणि कासव म्हणालं, हो रे ससुल्या, आता आपण दोघं जण ना खूप पक्के मित्र होणार आणि आपण सगळीकडे ना एकत्र फिरायचं. आणि त्या दिवसापासून ते दोघं जंगलामध्ये सगळीकडे बरोबर जायला लागले, खेळायला बरोबर लागले, खायला बरोबर लागले. ससुल्या कासवा बरोबर आहे की नाही नदीच्या काठी जायचा, कासव मस्त पोहायचं, ससुल्या तिथे बसून मस्त गवत खायचं. अशी त्या दोघांची ना मैत्री फार घट्ट होऊन जाते. आणि एकदा काय होतं माहितीये का तुम्हाला? एकदा जंगलातला जो राजा असतो की नाही तो या दोघांना बोलवतो आणि ससा कासवाला कळतच नाही की अरे राजाने आपल्याला का बोलवलं आहे. ते दोघं जण येतात राजाकडे. राजा म्हणतो, ससुल्या आणि कासवा, माझं ना एक खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. ते दोघं म्हणतात, काय झालं राजा, बोल ना बाबा, काय झालं राजा. नमस्कार करतात ते राजाला. आणि आधी राजा म्हणतो, मला असं कळलंय की दुसऱ्या दूरच्या जंगलातले शिकारी कुत्रे ना आपल्या जंगलात येणार आहेत आणि जंगलातल्या छोट्या छोट्या प्राण्यांना ते त्रास देणार आहेत असं मला कळलंय. पण माझी इच्छा आहे की हे फक्त आपल्या जंगलापुरतं नाहीये, मला असं वाटतंय की ते बाकीच्या जंगलात पण जातील. तर माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी लवकरात लवकर शेजारच्या जंगलात जा आणि त्या राजाला मी लिहिलेलं पत्र द्या. राजाला सांगा की असे असे शिकारी कुत्रे येणार आहेत, तर तुझ्या सगळ्या प्राण्यांना सावध कर. हे दोघं म्हणतात, चालेल, आम्ही करतो काम, आम्हाला द्या पत्र. राजा त्या दोघांकडे पत्र देतो आणि राजा त्या दोघांना सांगतो पण,
संध्याकाळच्या आत तिकडे जंगलात गेलं पाहिजे. हा निरोप खूप महत्वाचा आहे, नाहीतर ते शिकारी कुत्रे मध्येच तुम्हाला दोघांना पकडतील. बापरे, दोघं तर खूप घाबरून जातात. आता काय करायचं? संध्याकाळपर्यंत कसं पोहोचणार? आपलं जंगल एवढं मोठं आणि दुसऱ्या राजाचं जंगल पण तेवढंच मोठं. तिथे राजाला शोधायचं, राजाला पत्र द्यायचं, कसं होणार संध्याकाळपर्यंत? मग दोघ जण विचार करायला लागतात की आता काय करायचं आपण. कासव म्हणतो, अरे ससुल्या, मी जर हळूहळू चालतो रे फार, माझ्या जर वेगाने तू जायचं ठरवलं तर आपण कधीच नाही पोहोचणार. ससुल्या म्हणतो, अरे कासवा, पण मध्ये एवढी मोठी नदी लागते, त्याचं काय? मला पोहता नाही येत. मग ते दोघं विचार करत असतात, काय करता येईल, काय करता येईल. आणि मग कासवाला एक युक्ती सुचते. तुम्हाला सुचते का युक्ती काही? नाही? काय युक्ती सुचते सांगू? कासव म्हणतो, एक काम करूयात, जमिनीवरती पळताना मी तुझ्या पाठीवर बसतो, म्हणजे आपण वेगाने पळू. हा, आणि पाण्यामध्ये जेव्हा पोहायचं असेल तेव्हा तू माझ्या पाठीवर बस. हा, कासवाला ही युक्ती फार आवडते, ससेला आणि कासवाला. अरे, हे तर किती छान. आणि मग ते दोघं काय करतात, राजाकडनं पत्र घेतात. कासव ससुल्याच्या पाठीवर बसतो आणि ते दोघ जण, ससुला लागतो पळायला, जोर जोरात पळायला लागतो. आणि पळत 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 खूप पटकन ते नदी किनारी पोहोचतात. नदी येते. मग नदी किनारी कासव खाली उतरतो आणि ससुल्या कासवाच्या पाठीवर जाऊन बसतो. आणि कासव पोहत 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 ससुला आणि कासव नदी पार करतात. तिथे गेल्यानंतर परत जमीन असते. परत कासव ससुल्याच्या पाठीवर बसतं आणि पळत 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 ते संध्याकाळच्या आत तिथल्या राजाकडे जातात. आणि राजाला म्हणतात, आम्ही आमच्या राजाचा ना एक निरोप घेऊन आलोय. राजा म्हणतो, हो का? पण तुम्ही कधी निघाले? दोघं म्हणतात, आम्ही सकाळीच निघालो, पण राजाने सांगितलं होतं संध्याकाळ व्हायच्या आत पोहोचायचं. राजा म्हणतो, अरे आता तर दुपारच झालीये, तुम्ही इतक्या लवकर कसे आले? बरं, मला आधी बघू बरं काय निरोप दिलाय राजाने. मग ते दोघं सांगतात निरोप की राजाला कळलंय की दुसऱ्या दूरच्या जंगलातले शिकारी कुत्रे आपल्या दोन्ही जंगलांवरती येणार आहे जंगलांमध्ये. आणि राजाने सांगितले की सगळ्या छोट्या छोट्या प्राण्यांना सावध राहायला. राजाला ही गोष्ट आवडते. तो म्हणे, तुमच्या राजाचे आभार माना माझ्याकडनं, आणि आता तुम्ही निघालात म्हणजे संध्याकाळच्या तुमच्या जंगलात पोहोचा, म्हणजे शिकारी कुत्रे तुम्हालाही त्रास नाही देणार. आणि त्या दोघांना खरंच ती कल्पना पटते की आपण अंधार पडायच्यात आपल्या आपल्या जंगलामध्ये गेलं पाहिजे. म्हणून ते दोघं परत तसंच पळायला लागतात. ससुल्याच्या पाठीवर कासवोबा आणि चालले पळत 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 पळत. नदी आल्यानंतर परत कासव नदीमध्ये उतरतो आणि ससुला त्याच्या पाठीवर बसतो. कासव पोहत 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 नदी पार करतं आणि परत ससुल्याच्या पाठीवर बसतं आणि आपल्या राजाकडे येतात संध्याकाळी. राजा म्हणतो, अरे तुम्ही आले पण एवढ्या लवकर, मधूनच आलेत का राजाला निरोप दिला? ससुल्या आणि कासव म्हणतो, नाही नाही, आम्ही राजाला निरोप देऊन आणि पटकन आलो. राजा त्यावर एकदम खुश होतो आणि राजा म्हणतो, मी पण जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना सांगितलं आहे, सगळ्यांनी सावध राहायचं, आणि आता तुम्ही दोघं पण सावध राहा. आणि ते दोघं जण पटकन काम करून येतात, म्हणून राजा त्यांना बक्षीस पण देतो. अशी त्या दोघांची युक्ती कामात आली की नाही? आपली गोष्ट संपली. त्या दोघांनी किती छान युक्ती वापरली, हो की नाही? असं एकमेकांना मदत केली की कामं पटापट होतात, हो की नाही? त्यामुळे तुम्ही पण सगळ्यांना मदत करणार ना? तुमच्या मित्रमैत्रिणींना, आई बाबांना, आजी आजोबांना, सगळ्यांना कामात मदत करायची, म्हणजे कामं पटकन होतात. चालेल ना? करणार ना मदत मग आता सगळ्यांना? अरे वा, आता काय करायचं आपण? आता तर आपण दोन दोन गोष्टी पण ऐकल्या, आपण सगळ्या प्राण्यांच्या नकला पण केल्या. गाणं ऐकायचं आहे अजून एक? हो नक्की. चला मग आपण अजून एक गाणं ऐकूयात बरं का.
गाणं होतं की नाही. कुठे कुठे गेला बरं आपला ससूला? कुठे गेला आठवतंय का? पहिले तो गेला सिनेमात हिरो बनायला, पिक्चर मध्ये काम करायला सिनेमात. बापरे, आणि त्यांनी काय काय केलं तिथे. बाबा, तिथे छान छान गाणं पण म्हटलं. वा. त्याच्यानंतर ससूला कुठे गेला? हा, त्याच्यानंतर तो गेला सर्कस मध्ये. जोकर भेटला त्याला, विदूषक. आणि तिथे त्याने काय केलं? उड्या मारून दाखवल्या, शिडीवर चढला. वा, किती छान ना. सगळ्यांना आवडलं त्याचं काम. आणि नंतर कुठे गेला? शाळेत गेला. अरे, तुमच्या शाळेत आला होता का? हो, तुम्ही बघितलं का ससूल्याला तुमच्या शाळेत आलेला? शाळेत गेला होता. तिथे त्याने पाढे म्हटले, धडे वाचले. आणि गुरुजींनी, त्याच्या बाईंनी आणि गुरुजींनी त्याला किती छान शाबासकी दिली. अरे वा. सो अशा पद्धतीने आपण आज काय काय केलं? आपण आज सगळं ससूल्याबद्दल पाहिलं की नाही. सगळ्यात पहिले आपण काय केलं आठवा बरं. आपली आता शाळा सुटायची वेळ झाली आहे. मग आता आपण ठरवूयात, आपण आता बघूयात आपण आज काय काय केलं. तुम्हाला आजचा दिवस आवडला का? आजची शाळा आवडली का? पहिले आपण ओमकार म्हटले, मग आपण छानपैकी थोडासा व्यायाम केला, हो की नाही. मग तुम्ही पण करणार की नाही व्यायाम आता? आणि ओमकार म्हणायचे बरं का, रोज ओमकार म्हणायचे, रोज थोडा थोडा व्यायाम करायचा. त्याच्यानंतर आपण काय केलं? आपण गाणं ऐकलं. आभाळ पडलंय चला चला, ससा म्हणाला पळा पळा, हो की नाही. हो, किती भित्रा होता की नाही ससा तेव्हा. घाबरून गेला होता एकदम, छोटस पान पडलं तरी. पण मग त्याच भित्र्या सस्याने नंतर काय केलं? आठवा आठवा. हा, शेरा नावाचा जो राजा होता त्याला त्याची चूक सांगितली की सगळ्या प्राण्यांना असा त्रास नाही द्यायचा, हो की नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं? मग आपण एक छानशी कविता पाहिली ना सस्याची, आठवते का? परत म्हणायची का? हो, म्हणायची. ससा ससा दिसतोस कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, लाल लाल डोळे छान, छोटे शेपूट मोठे कान, चारा खाऊन भुकला मग चाहूल लागताच पळतो धुम्म. हो, अशी छान कविता होती की नाही. मग आपण काय केलं? हा, ससा कासवाची शर्यतीचं गाणं ऐकलं. ससा त ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैंज लाविली, हो की नाही. पण मग पैज हरला तरी त्या दोघांनी मैत्री टिकवली का नाही टिकवली? असेच भांडत राहिले का? नाही ना. नंतर दोघ जण किती छान मित्र झाले. त्यामुळे भांडण झाली, पैज हारली, शर्यत हारली तरी आपल्या मित्रांशी भांडण नाही करायची, ते मनात नाही धरायचं, हो की नाही. परत मैत्री करायची. तुम्ही करणार ना मैत्री, असंच भांडत राहणार नाही ना. त्या दोघांनी जशी छान गट्टी केली, मैत्री केली, तशी तुम्ही पण मैत्री करायची परत. आणि मग नंतर काय केलं त्यांनी? आपण अजून एक गोष्ट ऐकली की नाही, त्या दोघांनी कसं छान मिळून काम केलं आणि पटकन झालं त्यांचं काम. कासव ससुल्याच्या पाठीवर बसलं म्हणजे ससूला खूप जोरात पळाला. आणि पाण्यात पोहताना कासवाने ससुल्याला पाठीवर घेतलं होतं, कारण ससुल्याला पोहता येत नव्हतं ना. आणि मग अशा पद्धतीने तिने किती पटकन आणि कमी वेळात काम केलं की नाही. आणि त्याच्यानंतर आपण परत एक गाणं ऐकलं. कोणच ठाऊक कसा, पण सिनेमात गेला ससा, हो की नाही. मग आवडलं का तुम्हाला आज? शाळा आवडली का? मग आता आपण संपवायची का शाळा? चला माझ्याबरोबर म्हणायचं. सगळ्यांनी मजा केली, आपली शाळा